सुस्वागतम् सत्यं शिवं सुन्दरम्। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, 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 सत्यं शिवं सुंदरा। शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे, शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे। आपणाला शिकवणारे आपले शिक्षक आणि 1990ची तर येथील आम्ही डेसिबल्स का म्हणतो, कारण 1990ची बॅच आणि 90च्या सर्व गोष्टी प्रसिद्ध आहे आणि आमची बॅच आता प्रसिद्ध आहे। आमचे जे विद्यार्थी आहेत अत्यंतपणे कोणी कोणत्याही क्षेत्रात नोकरी नाही, कोणी प्रोफेसर नाही, कोणी कृषी प्रधान नाही किंवा कोणत्याच क्षेत्रात, आजच्या दिवशी फक्त आपण 10वीचे विद्यार्थी आहोत। आपल्या शिक्षकांचे थोडेसे कौतुक मी करतो। ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान मानून ज्ञानदानाचे कार्य करत देशाची उज्ज्वल पिढी घडवण्याचे शिवधनुष्य पेरणारे आपल्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना घडवणारे आपले सर्व गुरु म्हणजे हे आपल्या समोर गुरु आहेत ते काय नाही। अशा आपल्या मान्यवर सर्व गुरुजींना आपल्या शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। रयते मधुन नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।
वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्या झालेले आहे. आता बिना थोडे दोन शब्द बोल. आगळ्या वेगळ्या असं या स्नेह मेळाव्याचं उद्घाटन दीप प्रज्वलनानं केल्यानंतर सर्व गुरुजनांना धन्यवाद देऊन पुढील स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी स्वागत गीत घेऊन या अविस्मरणीय सोहळ्याचे मनोभावे स्वागत करूया. मंचावरील मान्यवरांचे मंचावरील स्वागत करीत आहोत. स्वागत गीत इतिहासाचे रंगरूप हे. आपल्या मधुस्वरामध्ये मीना निवृत्ती मगर पुन्हा स्वतःच्या आवाजामध्ये आपल्या शाळेचं आणि आपल्या शिक्षकांचं कौतुक आपल्या स्वागत गीतातून पुन्हा करेल. स्वागत करू चला स्वागत करूया प्रशालेच्या या द्वारा. स्वागत करूया प्रशालेच्या या द्वारा. त्रिंब करावं काळे प्रशाला वाढत आहे क्षणाक्षणाला. त्रिंब करावं काळे प्रशाला वाढत आहे क्षणाक्षणाला. मान गंगे काठी आणि भाग्याच्या या गोष्टी. मान गंगे काठी आणि भाग्याच्या या गोष्टी. स्वागत करूया प्रशालेच्या या द्वारा. स्वागत करूया प्रशालेच्या या द्वारा. माणसा कांता देव इथला आशीर्वाद
आम्हा मुलांना ज्ञानगंगेसाठी आणि भाग्याच्या या गोष्टी, ज्ञानगंगेसाठी आणि भाग्याच्या या गोष्टी स्वागत करूया प्रशालेच्या याद्वारा, स्वागत करूया प्रशालेच्या याद्वारा. सारे गुरुजन आमुची प्रेरणा शिकविले त्यांनी आम्हा मुलांना. सारे गुरुजन आमुची प्रेरणा शिकविले त्यांनी आम्हा मुलांना. थोर जणांच्या भेटी आणि भाग्याच्या या गोष्टी, थोर जणांच्या भेटी आणि भाग्याच्या या गोष्टी स्वागत करूया प्रशालेच्या याद्वारा, स्वागत करूया प्रशालेच्या याद्वारा, स्वागत करूया प्रशालेच्या याद्वारा. करुणी जावे असे काही, करुणी जावे असे काही दुनिया दुनिया जाताना, करुणी जावे असे काही दुनिया दुनिया जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा घेताना. आपल्यातील काही या खुर्च्या रिकाम्या दिसत आहेत आपल्या समोरच्या, तर मीना सांगेल की त्यांची नाव सांगेल. आदरणीय गुरुवर्य श्री काळे जीटी सर, आदरणीय श्री खांडेकर सर, आदरणीय श्री कुलकर्णी सर, आदरणीय श्री ढगे सर आणि त्याचबरोबर आमचे काही वर्गबंधू, वर्गमैत्रिणी. चंद्रकांत विठ्ठल जगदाळे शिरवली म्हणजे आमच्या 10वीच्या बॅचचा. त्याच्यानंतर रमेश जाधव शिंदे आणि ओंकार मगर आपल्यात एक 10वीची विद्यार्थिनी आहे आणि खरंच दुःखाचा डोंगर तिच्यावरती आलेला आहे. ते म्हणजे सत्वशिलाचा मुलगा ओंकार मगर, याचा आता म्हणजे साधारण 4 महिने 4-5 महिने झाले असतील, दीड वर्ष झाले. तर ते 1.5 वर्षामध्ये थोडस म्हणजे खूप मोठा डोंगर, कारण एकुलता एक मुलगा होता आणि खूप मोठा त्याचा आधार हरवलेला आहे. त्यानंतर आपले कुलकर्णी सरांची मुलगी हर्षराणी कुलकर्णीचे पती धीरज शिंदे हेही आपल्यात नाहीये. आणि आम्हाला सर्वांना सर 32 वर्ष आपल्या सर्वांना विशेष म्हणजे आपल्या सर्वांना जोडणारा आणि प्रत्येकाला असं सर्वांना माहिती आहे. मला तर रात्री 12 वाजता त्याचा फोन आला, लक्ष्मण चिंचकर. तो आपल्याला खरंच सर आज सांगायला असं वाटतं की त्याने मी खूप येतो, दिवाळी येतो, मे महिन्यामध्ये येतो, बसतो, पण ही कल्पना म्हणजे माझ्या कधी डोक्यामध्ये आली नाही की जावं शाळेमध्ये आणि सर्व ग्रुप एकत्र आला. पण लक्ष्मण चिंचकरने 15 दिवसामध्ये सर आम्हाला एकत्र केलं. 8 दिवस एकत्र सर्वांना फोन करून 71 जणांना, आमच्या त्यावेळेला 71 जण होते, आता 80-85 पर्यंत गेलेले आहेत. 104ची बॅच होती. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्यांनी फोन केला सर. आणि फार वाईट गोष्ट की तो आपल्यात नाहीये, पण त्याची जागा मात्र भरून काढलेली आहे त्यांच्या पत्नीने. आज त्या उपस्थित आहेत आपल्या इथे. आणि त्यांना सांगितलं की सर्व लक्ष्मण जर असेल तर आम्हाला तो सोडून गेलाय, त्यामुळे आम्ही सर्वजण तुमचा आदर आहोत. तर आपण श्रद्धांजलीसाठी थोडं विषयाचे पुस्तक तोंडपाठ असणार आहे. खरं मी माझ्या शाळेत पण सांगतो की नाही, माझी विषय पण MSc BEd नाही त्यावेळी, पण नाही खटावकर सरांची तुलना होऊ शकणार नाही. तर असे आपले मार्गे खटावकर सर यांचा सत्कार मलवडी करतो. जेवढे मलवडीचे आहेत चला. स्काउट गाईड आणि पीटीचा तास सर्वांचा आवडता मजेचा तास. इतिहास शिकवण्याचा ज्यांना ध्यास, इतिहास शिकवण्याचा ज्यांना ध्यास असे आपले काळे सर, ज्यांनी मनोरंजन
द्वारे आपल्याला खूप असं ज्ञान दिलं, त्यांचा सत्कार करीत आहेत शिरवलीकर ग्रुप. इंग्रजीचा तास वाटायचा फास, इंग्रजीचा तास वाटायचा फास. विना तुला माहितीये त्यातून सस्तेसर काढायचं हळूच वा. इंग्रजी विषयाची भीती घालवणारे, प्रसंगी छड्यांचा प्रसाद देणारे आणि मधल्या सुट्टीत पळून जाणाऱ्यांना परत पकडून घेणारे अशातले सस्तेसर. तर अशा या भुजबळ सणांचा या ठिकाणी सत्रेवाडी ग्रुप तर्फे सत्कार करण्यात येत आहे. मराठी विषयाची गोडी फार फार, कविता चालला पण शिकवायचे फार छान. मी मार देईन ना तर मस्ती करणाराला आणि हळूच मारायचे. पण मला आठवते 10वीचा वर्ग 9वीचा वर्ग हळूच मारायचे आणि लगेच सापडायचे. अशा ते काय करतात. तास कोणीही नाही चुकवायचा, कार्यानुभव विषयाची गोडी निर्माण करणारे तसेच उशिरा आल्यावर शाळेच्या मागे धावणारे कुबेकर यांचा सत्कार वारुगड ग्रुपतर्फे होत आहे. अरे मुलांनो, बरं नकाशातली स्फुट पण भरा, पण पेन्सिल भरा. अर्धा मार्क तरी मिळणार. अशा आपलं खूप समजावून सांगणारे सावंत सर. आपल्याला भूमिती शिकवणारे शिंदे एमटी सर यांचा सत्कार करीत आहेत सुनील जाधव. बघा सर, 32 वर्षानंतर पण आम्ही ओळखतोय आणि आमची मुलं कशी ओळखताय छान छान. आता आम्ही सांगितलं ओके. इंग्रजीचा तास यायचा पोटात गोळा, शिकवला सर छड्याला येऊन मारायचे सोळा. टिपा आणि स्पेलिंगाचा भरायचा मेळा. टिपा पाठ करूया शनिवारी. अगदी घाटाघाटात आम्ही जाताना शिरोलीच्या लोकांना माहितीये घाटातून पुस्तकं घेऊन जायचं, पण शनिवार नाही बुडवायचं. टिपा आणि स्पेलिंगाचा भरायचा मेळा म्हणून आपण घडलो सगळेजण 1716. अशा शिकवतात सर.
कष्टातून उभे आहेत. शेतीतून कष्टातून अगदी आधी सकाळी शनिवारची शाळा सकाळी असायची सर, मला आठवतं. माझं तेच प्लॅनिंग होतं की बाहेर उभं राहून, पण आता उन्हामध्ये नाही करता येणार. ठीक आहे, पण सर आम्ही उशीर आलो ना, किती कोणतंच कारण आम्ही सांगू शकत नव्हतं. उशीर आला, शाळेमागे जा, एवढा खड्डा होता, त्याच्यामध्ये तूच झाड लाव, ही आम्हाला शिस्त होती सर. आणि ती शिस्त आम्ही पाळली. अर्चनाजीला पण माहित असेल, जवळचे होते त्यांना काही टेन्शन नव्हतं, पण आम्ही सगळेजण धावत 7ची वेळ. ज्यावेळेला मीनाने सांगितलं की शिवाजी तुम्ही ज्यावेळेला येत होता, त्यावेळेला मला ज्यावेळेला एसटी यायची नाही त्यावेळेला मला कळालं, बरोबर आहे ना, की त्यावेळेला मला कळालं की शिरोळची मुलं बाकी गावगावची मुलं कशी येत असतील. 7ची म्हणजे 7ची वेळ. आता सर शेवटी फेकून मारेल म्हणायचे उशीर आले सर. म्हणजे सर्वांचा आपल्या याच्यामध्ये वाटा आहे. रस्तेदारांचा प्रश्न सगळ्यांना मुख्य मान्य सर. आता जी रडणारी मुलं आहेत, आता तुझं मी जास्त बोलणार नाही, पण आम्ही तशीच तुम्ही शिस्त लावा. आम्ही तसं एवढ्या वर्षांनी 32 वर्षांनी भेटतोय. आणि अजून एक मला फटाफट सांगायचं आहे की त्यांनी बोलता आम्हाला सांगितलेलं होतं की माझ्या मुलांनी माझी 75 साजरी केली, पण आम्ही टीकेवीएमची मुलं सर्वांची 100 साजरी करतात. यानंतर जे राहिलेले आहेत सर्वजण सत्कारला राहिलेले आहेत. कोण राहिलेले आहे त्यांनी चला पुढे या. पहिल्या बेंचवर बसणारे, शेवटच्या बेंचवर बसणारे, मधल्या बेंचवर बसणारे, शेवटच्या बाकावर बसणारे, मधल्या सुट्टीत पळून जाणारे, खो खो मध्ये जिंकल्यानंतर सर्वांना आठवत वर्गाच्या पुढे होणारे. मग बच्या वर्गाची मिटिंग घेऊन खो ठरले काय, कबड्डी हरवणार, मग कबड्डीत ते हरवणार आणि मग ती कुल्फी मिळायची 25 पैशाला. त्या कुल्फीची पार्टी करून त्या वर्गाच्या पुढे मिळवणारे, बघा हरवलं की नाही. त्यातला तर बिग बॉस आहे. तर अशा पद्धतीने सर अभ्यासात, खेळात, भाषणात, गॅदरिंग मध्ये प्रसंगी शिक्षकांच्या, आता बोलणार नाही पण आता आम्हाला काय व्हायचं, किती सांगायचं सर शिकवलं सर तुम्ही सांगायचं की 5 टिपा पाठ करून यायच्या, त्यांच्याकडे लगेच टिपा पाठवायच्या. हा, कारण या घरी जायच्या त्यामुळे खायच्या. आम्ही सगळेजण चालत 5-5 किलोमीटर जायचं होतं. मग आम्ही 3 करायचो, तुम्ही 4 करा. आणि सर आलेल्या वेलांडीच्या प्रसंगी चुका काढणारे म्हणजे बरेच जण होते त्याच्यामध्ये. पण अर्चनाजीने सांगितलं की सर वेलांडी चुकले. मग ते मुलं घडवले माझी का आता त्यावेळेला लोखंडे सर होते आणि लोखंडे सर होते. आणि मग म्हणाले मी काय लँग्वेजचं शिक्षक आहे का, माझी चूक काढते. अहो सर चुकलंय. आणि स्क्रूच्या आट्यामध्ये 2 अंतरात स्क्रूचा 3 असे म्हणतात, बरोबर आहे. एवढं डोकं काय झालंय, कारण मी ते क्षेत्रामध्ये आहे. पण सर आता आमच्यासारखे ना विद्यार्थी नाही सर, तिला काय बोलताय, कधीही आम्ही सर स्वादे हा शब्द करेक्ट म्हणजे सगळ्यांनी तिथे समजा अगोदर आमचे पालक सांगायचे बाळा. आणि मग आमच्या बॅचमध्ये सर्व क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील आमच्या विशेष म्हणजे सर्व आहे. शेतकरी आहे, बळीराजा, व्यावसायिक आहेत, उद्योग आहेत, नेता आहेत, शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, ग्रामसेवक आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आदर्शिक गृहिणी आहे. ज्या नोकरी करत नाही त्या मुलं दुप्पट, कोणीतरी सांगितलं होतं असं दाखवत आहे. आज मला कळलं की गृहिणीला एवढा पगार आहे. जवळजवळ आपण 29 वर्षांनी सर्वजण भेटलो. त्याच्यानंतर मला वाटतं 21 एप्रिलला सुनीताच्या मुलीचं लग्न होतं, त्यावेळेस आपण 10-12 जण भेटलो. आणि त्याच्यानंतर आज म्हणजे 4 महिन्यानं आपलं दुसरं गेट टुगेदर होत आहे. या सोहळ्याचं वर्णन खरं म्हणजे शब्दात करताच येत नाही. याला मी एकच उपमा देते, ज्ञानोबा तुकोबांचा पालखी सोहळा. पंढरीत विठुरायांचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्यक्ष माऊलींना जो आनंद होत असेल तोच आनंद आज मला माझे शिक्षक आणि तुम्हाला भेटून झालेला आहे. आपल्याला बघा आपल्या वडीलधाऱ्यांची शिस्त आणि मित्रमैत्रिणींची साथ लाभली म्हणून तर आज आपण जीवनात सर्वजण कणखरपणे उभे आहे. आपण आपल्या जीवनात खूप सुख दुःख भोगली आहेत आणि त्याला म्हणजे सामोरं गेलेलं आहे केवळ आपल्या वडीलधाऱ्यांची शिस्त आणि मित्रमैत्रिणींची साथ आणि आपले शिक्षक यांच्यामुळे. आणि खरंच आपली पिढी खूप भाग्यवान आहे की आपल्याला असे शिक्षक लाभले.
बघा आपल्या जीवनात आई वडील पती पत्नी मुले यांच्याबरोबरच मित्रांची साथ खूप महत्वाची आहे. आपण जर एखादा पराक्रम केला ना तर कुणाला सांगू शकतो? मित्राला. आणि आपल्याविषयी अभिमान कुणाला वाटतो? मित्रालाच वाटतो. इतरांना सांगितलं तर काही वाटत नाही. आता बघा आपण 16 जानेवारीला भेटलो, जे मुलं एकमेकांच्या संपर्कात आहेत ना त्यांना माहिती आहे आपलं किती मन आपण रिकाम करतो आणि किती फ्रेश वाटतं आपण भेटलं. जे फोन करतात त्यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की आपण भेटल्यानंतर खरंच आपल्याला कसं वाटतं ते. नाही, माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत, वाटा बदलल्या तरी ओघ नाही संपत, पावलं अडखळली तरी चालणं नाही थांबत, अंतर वाढलं म्हणून प्रेम नाही आटत, बोलणं नाही झालं तरी आठवण नाही थांबत, गाठी नाही बांधल्या म्हणून बंद नाही तुटत, परके झाली तरी आपलेपणा नाही सुटत, नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत, रक्ताची नसली तरी काही नाती नाही तुटत, एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नाही नसेल, थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री ही केलीच पाहिजे. या क्षणी सादर प्रणाम. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता मी थोडं शेवटी लक्ष्मण विषयी 2 शब्द बोलते. आमचा मुलींचा ग्रुप बघा 3-4 वर्षापूर्वीपासून होता आणि आमच्या ग्रुपमध्ये जे 3-4 मुलं होती ना त्यांना मी कितीतरी वेळा म्हटलं अरे आपलं गेट टुगेदर घ्यायचं. कारण आमच्या सरांच्या शाळेत ना म्हणजे प्रत्येक सुट्टीत आमच्या सरांना म्हणजे आमंत्रण असतं या गेट टुगेदर आहे वगैरे. तर सर म्हणायचे तुमचं कसलं गेट टुगेदर होते. तर मी सरांना म्हणजे चॅलेंज दिलं मी तुम्हाला करून दाखवू का गेट टुगेदर. बरं मी म्हणजे लक्ष्मणचा नंबर 92 सालापासून हुडकत होतो म्हणजे जुना हिशोब जरा चुकता करायचा होता. मग काय झालं म्हणजे त्याचा बघा आपली 14 जानेवारीला संक्रांत होती आणि त्याच्या अगोदर 8च दिवस म्हणजे त्याचा मला नंबर मिळाला आणि त्यावेळेस थोडी करोडाची परिस्थिती होती. तर मी त्याला फोन केला तर म्हणजे त्याला खूप आनंद होता. जवळजवळ 1.5 तास तो माझ्याशी बोलत होता आणि तसा मला तो रोजच फोन करायचा. तर त्याला मी म्हटलं अरे आपण गेट टुगेदर घेऊया. तर काय म्हटला गेट टुगेदर अगं नको माझ्या पुरीची परीक्षा आहे मार्च नंतर बघूया. तर मी त्याला म्हणजे खूप झाडलं म्हटलं अरे तू परीक्षेला जाऊन बसणार आहे का तू पेपर देणार आहे का. नाही आपण भेटायचं म्हणजे भेटायचं 4 जण असलं तरी भेटायचं. म्हणजे मला ना त्या कार्यक्रमाला सर्वांनी खूप विरोध केला. हा शिवाजी ह्यानं सुद्धा खूप विरोध केला. तो काय म्हटला जर उत्तमाला मला आईच्या गाडीत बसवून आला तर नक्की येणार नाही तर येणार नाही. शिवाजी तुम्ही सगळ्यांनी मला विरोध केला. ज्या पहिल्या गेट टुगेदरला मुली आल्या होत्या ना त्या सुद्धा सर्वांनी मला विरोध केला. करोना तुला काय नाही तू सपोर्ट केला. करोना यायची म्हणजे तू कशाला घेते कार्यक्रम. पण मी हट्टाने घेतला. म्हटलं म्हणजे सरांना मी आमच्या चॅलेंज दिलेलं म्हटलं काही झालं 4 जण आलं तरी भेटायचं नाही हा कार्यक्रम घ्यायचा. आणि विशेष म्हणजे लक्ष्मण 95 I have married in 1995. My husband is a teacher in Rayat Shikshan Sanstha Satara. He has retired in 2021. I have twins. They are studying of NEET and JEE. I have proud of my Rayat Shikshan Sanstha because I learned in it. Jai Hind, Jai Karmavir. सगळेजण मला कुलकर्णी सरांची राणी म्हणूनच ओळखतात. हर्षणा बरेच जणांना माहिती नाहीये. आणि 1990ला मी 10वी नंतर मी सायन्सला ऍडमिशन घेतलं. विना आणि मी हॉस्टेलला होतो 11वी-12वी सायन्सला तिथे. त्यानंतर BSc केलं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की मी 19व्या वर्षी सर्व्हिसला लागले सिप्ला कंपनीमध्ये. आज मला 26 वर्ष कंप्लीट झाले तिथे आणि ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून काम करते तिथे. सुनीता विश्लेषक जाईल. मला कुशगावमध्ये दिले. मला 3 मुली आहेत आणि माझे मिस्टर बिझनेस करतात. आम्ही सगळे कुशगावमध्ये असतो. कुशगावचं नाव सांग. सुनीता रामचंद्र राजे मला खटावमध्ये दिले. माझे मिस्टर मिस्टर होते. मला 2 मुली आहेत. माझ्या शाळेचं नाव कल्पना शंकर मोगर आणि लग्नानंतरच नाव कल्पना मनोहरी होते. आणि आज नाव कार्यक्रम 32 वर्षानंतर घेतलेला आहे. त्यामुळे सर्व टीचरांचे आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे मी पहिले आभार मानते की त्या कार्यक्रमामुळे सर्व आपण एकत्र आलो. माझे शाळेचे नाव प्रभावती सदाशिव मुळे आणि इकडचे प्रभावती विनायक वैद्य. आवाज अजून तसा तसं
त्याचबरोबर सर्व मित्रमैत्रिणींना सप्रेम नमस्कार. माझं शाळेतील नाव बीना सुधाकर भोसरकर आणि लग्नानंतरचं नाव सौ साधना विजयकुमार शिट्टे. मी 10वी नंतर 11वी 12वी सायन्स राणी मी रूपा आणि वैशाली असे सातारला 11वी 12वी सायन्सला होतो आणि त्यानंतर DEDचा निर्णय घेतला आणि DED 94ला झाल्यानंतर 1911-96ला चिरवली या आपल्या गावी मला सर्व्हिस लागली. तिथं 4 वर्ष मी सर्व्हिस केली. तिथल्या ग्रामस्थांनी शिक्षकांनी आपल्या अनिलचे वडीलच दादा हे होते तिथं आम्हाला मुख्याध्यापक. तर अशा आदरणीय गुरुजनांचं मार्गदर्शन मला सर्व्हिसच्या सुरुवातीला लाभलं आणि त्यानंतर ती जी 26 वर्ष आता चालली ती एवढी दमदारपणे चालली की मला लग्न झालं 2000 साली आणि माझे मिस्टर विजयकुमार धोंडीराम शिट्टे हे सुद्धा शिक्षक आहेत आणि ते आता सध्या गोथे तालुका माण या ठिकाणी कार्यरत आहेत. तर लग्नानंतर सरळे या ठिकाणी 2000 साली बदली झाली. तिथं 6 वर्ष नोकरी केल्यानंतर पुन्हा राजाळे या केंद्र शाळेमध्ये 2007 ते 13 नोकरी केली आणि त्याच ठिकाणी मला फलटण तालुका आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आले आणि त्यानंतर 5 वर्ष घायगेवाडी फलटण तालुक्यातील या ठिकाणी 5 वर्ष झाल्यानंतर आता पुन्हा 5 वर्ष होतील राजाळे या ठिकाणी उपशिक्षिका या पदावर मी कार्यरत आहे. तर आपण सर्व गुरुजनांचं मार्गदर्शन आणि माझ्या मित्रमैत्रिणींची साथ यामुळे हे मी यश संपादन करू शकले. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BO करतो आणि लहान मुलगी आहे ती आता 10वीची परीक्षा दिलेली आहे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. सत्वशिला हरिचंद्र जगदाळे मदनीमध्ये आणि सासरचं नाव सत्वशिला सुभाष मोदक आणि मला एक मुलगी आहे आणि घरी काम करते. माझं नाव मीनाक्षी विठ्ठल गोळे आणि आता झाली मनीषा शंकर रणदिवे. मला म्हणजे माझे मिस्टर आर्मीमध्ये होते. मला ते रिटायर झालेत. मुलं 2 आहेत. एक मुलगा जॉब करतो आणि एक दुसरा वालचंद कॉलेजला इंग्रजीच्या शेवटच्या वर्षाला आहे. असं सुखी कुटुंब आहे तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या. ठीक आहे. तुमच्या विद्यार्थ्याची विशेष तर तुमची गुरुजी त्यांना जी मिळाली ती एवढी प्रमाणात मिळाली की त्यांना 3 सरकारी सर्व्हिस कॉल आले. त्यातले त्यांनी 2 केले. तर हे सगळं तुमचं त्यांना जे मिळालेलं हे होतं गुरुकिल्ली जी होती त्याच्यातून त्यांनी भरपूर प्रमाणात खूप चांगलं कार्य केलं. एक वेळेला त्यांच्याकडं 7-7, 8-8 गावं होती आणि त्या गावाला सगळ्यांना त्यांनी छानपैकी काम करून त्यांचं नाव मिळवून त्यांना बक्षीस मिळाले. बऱ्यापैकी पण आता 7वी होती तुम्हाला दिसले असते पण नाही करू. आणि मला 2 मुली आहेत निशा दिशा आणि त्यांनी आमच्या फॅमिलीचं नाव ठेवलं होतं लक्ष्मणीशा असं नाव होतं. छान कुटुंब होतं आमचं. सुखी होतं. सुशीला सदाशिव जगताप राहणार शिंदे खुर्द कबड्डी चॅम्पियन खेळायचं ना मला आणि मी पगारी आणि गृहिणी आहे. तुम्ही पगार देत नाही काय म्हणतात तुम्ही काय काम करता त्यांचं सगळं करतो आम्ही पण ते म्हणतात तुम्ही काय काम करता मला पगार कोण देणार बोला ना. पगार कोण देणार आम्हाला तरी म्हणणार मुलं तुम्ही काय करता मला तो काय करायचं 2 एक सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगी त्याचा पगार निर्मला साहेबराव कदम. सासरचं नाव निर्मला रवींद्र कणसे. माझं सासर मिल्ट्री ऑप्शन. माझं लग्न 2091ला झालंय. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलांचे लग्न झाले. एक नातू आहे 2 वर्षाचा आणि खाजगी विद्यालयात खाजगी अंगणवाडी शाळेत म्हणून कार्यरत आहे. 2 मुलं आहेत मला. मुलगी डिग्रीला 1ल्या वर्षाला आहे कॅम्प्युटर सायन्स. ती नवोदय 5वीला स्कॉलरशिपला लागली 8वीला लागली आणि 100 मार्कचे पेपर होते तरी सुद्धा तिला 98% मार्क पडलेली होती आणि ती म्हणजे आता डिग्री नंतर स्पर्धा परीक्षा देणार आहे. म्हणून काम करत आहे. सर्व माझे गुरुजन वर्ग तिथं आम्ही शिरोलीला आपले होतो आणि या शाळेमध्येच आम्ही 2 वर्ष होतो. त्यानंतर देवळीला बदली झाली.
माझं नाव संतोष सुधाकर शिजवाळकर, इयत्ता 10वी मुलं. मी मलवडीचाच आहे. जिल्हा न्यायालय सातारा येथे क्लर्क म्हणून काम करतो. टेलर आहे. ऍक्च्युली आठवण सांगायची तर उज्ज्वल सरांची राजदूत गाडी असायची आणि समोर 2 गाड्या असायच्या, एक सस्ते सरांची दुसरी गाडी. असं वाटायचं आपली पण एक गाडी असावी कधी. सर्व गुरुजी महाराजांना एकदा सादर प्रणाम आणि धन्यवाद. या ठिकाणी काम करत आहे. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलांचं फार्मसी, एका मुलाचं फार्मसी झालं आहे, मलवडीमध्ये मेडिकल आहे आणि मुलगी सुद्धा फार्मसीला आहे. थोडं जवळ म्हणजे गणेश होती. मी शेअर मार्केटला बिझनेस करतो. आता 8 वर्ष झाले. त्याला सक्सेसला सुरुवात झाली. नमस्कार, माझी ओळख करून देतो. मी कृष्ण ओळख करून देत असताना या ठिकाणी माझं शिक्षण करतो. BSc ॲग्री झालं कोकण पोलीस. हे सांगण्याचं कारण असं की आपल्यापैकी कोण पोस्ट ग्रॅज्युएट असते त्याच्या पुढचं शिक्षण असेल पण या शिक्षणामध्ये माझे आई गुरुजी वर्ग यांची मला आम्ही कोल्हापूरमध्ये काम करतो. कर्मरंगासाठी पत्र असला त्याचं नाव कारण कुंभोज ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यात काय 8वी नंतर वडिलांची पदवी झाल्यावर मी कुकरवाडी या शाळेमध्ये होतो. पण माझं बालपण पूर्ण या ठिकाणीच गेलं. पहिलीपासून हे सगळे बॅच म्हणतात ते पहिलीपासून आहे. लक्ष्मण विशेषतः पिंटी म्हणा म्हणजे हे जे आमचे आहेत त्यांनी मला ह्या ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं. सचिन काय झालं तरी गेट टुगेदरला तू पाहिजे असं पहिला गेट टुगेदर झाला. लक्ष्मणमुळे आम्ही सगळे एकत्र आलो. पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि हेच अखंड जे लक्ष्मणनं रोपटं लावले तर तुझा वटवृक्ष करून आम्ही सगळे सतत कायमस्वरूपी एकत्र राहू यासाठी हा आजचा म्हणजे आपण कार्यक्रम ऍक्च्युली अटेंड केला होता. असं दरवर्षी आपण सगळ्यांची वेळात वेळ काढून एकत्र यावं. आम्ही बाहेरून जरी मी 10वीला तुमच्याबरोबर नसतो तरी सुद्धा मी 10वीला तुमच्याबरोबर आहे असं समजून मी तुमच्याबरोबर राहतो. मी आता जयसिंगपूरमध्ये प्राथमिक केंद्रामध्ये सर्व्हिसला आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगा 2nd इयर डिग्रीला आहे आणि मुलगी आता 6वीला आहे. 1997 पासून एसटी वाहक म्हणून बऱ्याच वेळा मला प्रमोशन आलं पण मी नाकारलं, ते घेतलं नाही. तर मला असं वाटतं की जसे मी माझ्या सांगितलं होतं जशी माझी 10वीची बॅच होती तसं माझं पण त्याच्या असं की असं कधीच झालं नाही की मला विचारून डेपो दिला. असं कधीच होत नाही. एवढीच असला की पाटण देणार, पाटण असला की पलटण देणार, पलटच असला की तिला मेळा देणार. पण आम्हाला सुरुवातीला असं विचारलं की त्यांनी डीसीनं सुद्धा सांगितलं की मी कधीच असं झालं नाही कधीच. तर आम्हाला 2 डेपो पूर्ण पत्ते लिहा, पत्त्याचं 2 डेपो मागणी करा. पण मी मागणी केली दैवडी किंवा पलटण मिळाला. मला दैवडीच मिळाला. लागलो त्या दिवशी कर्माची तारीख आहे माझी. लागलो त्या दिवशी तारीख कर्माची. मला 2 मुलं आहेत. एक पोरगा डिप्लोमा झाला आहे, मुलगी डिपार्टमेंटला भेटला आणि मागाशी बसून आम्ही त्या आधी 10:30. मला 2 मुलगा आहेत. एक मोठा मुलगा MPSC करतो आणि बारका मुलगा इंग्रजी कोर्सला आहे. माझं नाव जाफराव पकडान सस्ते. मला 3 मुलं आहेत. पहिला मुलगा मेकॅनिकल इंजिनियर म्हणून अहमदाबादला आहे. मुलगी BL आहे. BSc 15वीला. धाकटा मुलगा टाटाला पुण्यात आहे. दोन्हीमध्ये सर्व्हिसला आहे. शिवराम कोपरे काठेवाडी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बस ड्रायव्हरचं काम करतो. मला 2 मुलं आहेत. दोन्ही 11वीला आणि 12वीला आणि 13वीला मुलं आहेत. मुलगा मुलगी. काटकर सर तर आमचे शेजारी मला 2 मुलगे आहेत. एक MBA करतो, एक BSc करतो. राव सक्रिय मी मुंबईला असतो. ट्रान्सपोर्टमध्ये ड्रायव्हरमध्ये मला एक मुलगा आहे, ते पण ड्रायव्हर आहे. मी आणि सध्या सिंधू राहतो आणि सर्व्हिस आहे तर 25 शाखा काम करतो. माझे नाव विजयकुमार प्रधान सुट्टे.
वीणा सुधाकर कोसर इंजिनिअरिंग माझं आहे. मी सुद्धा प्राथमिक शिक्षक आहे. हा कार्यक्रम बघून मी अतिशय भावून गेले. अतिशय नियोजन चांगलं दिसते आणि अतिशय छान वीणाचं कौतुक करावं असं सर्वांचं फोन करतात किंवा तुम्ही कार्यक्रमाला या. अतिशय चांगलं नियोजन केलं त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद आणि आभार मानतो. नमस्कार, माझं नाव शामराव रामचंद्र कुलकर्णी. 1990च्या बॅचचा मधुमेही विद्यार्थी. त्याच्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून वेटरनरीचा कोर्स करून मी आज पशुसेवेमध्ये काम करतोय. त्याचबरोबर एक परदेशी कंपनी आहे UK मधली की जी इक्वाइन्समध्ये गाढव, घोडा आणि खेचर याच्यामध्ये वेलफेअरचं काम करते आणि त्याचा सातारा जिल्ह्याचा असिस्टंट मॅनेजर म्हणून गेली 3 वर्ष त्या ठिकाणी मी काम करत आहे. आम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलगी जी आहे ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कंप्लीट झालेलं आहे आणि मुलगा जो आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला आहे. बळीराजा ज्याला म्हटलं जातं शेतकरी. मला 2 मुलं आहेत. नारायण सुरेश माझं नाव, राहणार भांडवली. माझं नाव मी या शाळेचा माध्यमिक खेळतो 86. तसेच मी इंग्लिश स्कूल शिवण्यामध्ये सुरुवातीला 16,999 निवडणूक झाली आणि 20-21 साली मी रिटायरमेंट त्या शाळेत झाली आणि गाडगे सर, सस्ते साहेब, सर्व स्टाफ मला भरपूर सहकार्य केलं. सर्वांच्या मी विजय शेखर सत्तर मुंबईला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. मला 2 मुलं आहेत, एक 12वीचं शिक्षण घेतो, एक 8वीला. मी नाशिकला राहतो. ट्रान्सपोर्टचा माझा व्यवसाय आहे आणि 3 मुलं आहेत. एक मुलगी IT इंजिनियर आहे, बँगलोरला जॉब करते आणि मुलगा आमच्याच ऑफिसला कामाला आहे. 17 ग्रुपमध्ये आहे आणि मला एक मुलगी आणि मुलगा आहे. मुलगी माझा 3 मुलं आहे. आज 32व्या स्नेहचे उपस्थित राहिलेले आपल्या सर्वांचे पूज्य आदरणीय खटावकर सर असतील, आपले मराठीचे खटकर सर असतील, व्यासपीठावर जे उपस्थित आहेत ते आपल्याला मला विशेष प्रयोग करणार. त्या सगळ्यांनी आपल्या कार्यक्रमाला आभार मानतो आणि माझ्या मी सुरुवात करतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे तो KBPला सिव्हिल तयार आहे आणि छोटा परीक्षा देते. माझं छोटं कुटुंब छान सुंदर कुटुंब आहे. सर, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी खूप आनंदी, खूप सुखी, खूप समाधानी आहे. आणि सर काय झालं, आता थोडं 1-2 मिनिटं घेतो. तर आम्ही सुरुवातीला गेट टुगेदर घ्यायचं आमचं ठरलं. मला त्यावेळेस गेट टुगेदर म्हणून नको कशात, तर लक्ष्मणचा फोन आला, अरे असा पिंटीचा फोन येईल म्हणतो. फोन पिंटी तर 32 वर्षानंतर जर एखाद्या लेडीचा फोन आला तर आपण थोडंसं लक्ष्मणचा मला फोन आला. मी होतो नाशिकच्या घाटात, आयफाड्याच्या पुढे नाशिक घाटात होतो. त्यावेळेस मला लक्ष्मणचा फोन आला. इन बिटवीन लगेच त्याचा फोन लावला माझ्या. मी जनरल लेडीचा फोन घेतला जनरली. परत असं सुरुवात झाली आणि साधारणतः सर आम्ही 8 ते 10 दिवसात आणि साधारणतः 40-42 लोक आम्ही एकत्र आलो. त्यावेळेस बऱ्याच जणांचं म्हणलं की आपण परत शिक्षकांना इन्व्हाइट करूया. आपले कोण शिक्षक त्यांना पण थोडंसं पाठीमागचा उजाळा मिळेल. मग त्यावेळेस आम्ही पुढे जायचं नदीला जायचं. मग त्यावेळेस आपल्याला जर एवढं काय कळत होतं की विधी झाल्यानंतर त्याला किळ वगैरे असं ठेवलं जातं आणि किळ होती मला जास्त असतील. मी त्यावेळेस 3-4 किलो पहिल्यांदा खाल्ली. भूक लागली ती सकाळ खाल्ली. ती खाल्ल्यानंतर परत माझ्या लक्षात नाही ना ही कुठं किळ असते विषय. त्याच्यानंतर संजय जगताप मागणार, लक्ष्मण जिंकर मागणार आणि हनुमान जगताप पण मागणार. मला आता गाडी मोटरसायकल गेला होता त्याच्यात गाडी किळ पडली खाली मी पण गाव त्यानंतर दोन खाल दिल्यानंतर मी सांगितलं मला
पण त्याला असं दुखलं आणि ह्या गोष्टीचा उजाळा म्हणून आपण मुलं गेट टुगेदर घेऊया. तर त्या दिवसापासून अशी एनर्जी आली की आपण नवीन काहीतरी नवीन ऊर्जा आपल्याला निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर परत त्या दुसऱ्या वेळेस आपल्याला करायचं झालं की 15 तारीख 15 मे आपण करूया. त्यावेळेस शिक्षकांना बोलूया. त्यावेळेस आम्ही खटाचा सरांना फोन केला. तर खटाचा सर ज्यावेळेस प्रार्थनेच्या वेळेस सर आम्हाला बोलायचे, आम्ही प्रार्थना समोर असायची. आम्ही प्रार्थनेला स्टेजवर यायचं म्हणून आम्हाला भीती वाटायची. आम्ही माझं थांबायचो उंच बोलल्यामुळं पुढे वापरत असलं कधी दिसून आहे की प्रार्थनेला या बाबा, तरी पण सरांनी बोलवायचं. पण ती स्टेजवर आले की हात कापणार म्हणजे काय बोलायची सर त्यावेळेस कळत नव्हतं आपल्याला. आता थोडस असं एवढी तर भीती वाटत नाही बाबा. ठीक आहे माणसं आपण बोलू शकतो की कधी आमच्या लक्षात आलं त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र आलो त्या बाबा नक्की कोण कोणाचं काय चाललंय कसं चाललंय त्याच्यात. सरांनी मला एक सांगितलं की मी मुंबईला शिवडीला राहतो तू काठकोपरला गेलो होतो. बऱ्याच ठिकाणी मी देणगी गोळा करायला गेलो. म्हणजे त्याच्या अगोदर मी मुलांना शिक्षा करत नव्हतो, पिढी कुकड्या मारायला लावत नव्हतो. मी का मारायला लावल्या तर सरांचं म्हणत की तुमचे जे पालक आहेत ते मुंबईला कसे काम करतात, आपशेती बनेल डोक्यावर सव्वा किलो हवामानाचं पोस्ट घेऊन ती अशा 1-2 दुसऱ्या मजल्यावर जात होती. माझं नाव संजय परशुराम नगर. आम्ही 3 जण भाऊ एकत्र राहतो. 1 नंबर शेती करतो, 2 नंबर क्लासवर आम्ही 3 नंबर. त्यावरती मी 30 गाळे बांधलेले सर्व भाड्याने दिलेले. 2 गाळ्याचा मी व्यवसाय चालू केलेला आहे आणि शेती करतो बागायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट 32व्या संमेलनाचे ज्यांनी नियोजन केलं त्यांचं अगदी मनपूर्वक आभार. दुसरी गोष्ट जे हे गुरुजन वर्ग आहेत त्यांचं देखील मनपूर्वक आभार. कारण माझा पेशा बोलण्याचा नाही. छान बोलते तर आता तुम्हाला ओळख तर ठेवली. तर कसं आहे या सरांनी बरं आम्हाला त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं की तुम्ही आम्हाला कशासाठी घडवत होता. आम्ही त्यावेळेला उडा नव्हतो, त्यावेळेला वय आमचं तेवढं नव्हतं आम्हाला कळलं असं. पण आज आम्हाला कळायला लागलंय की त्यावेळेला तुम्ही आम्हाला कशासाठी घडवत होता. आज मी ज्या स्थितीला आहे त्यावेळेला आम्हाला जर कळलं असतं तर ह्याच्यापेक्षा आम्ही वरच्या स्टेजला गेलो असतो नक्की. पण आम्हाला त्यावेळेला कळत नव्हतं आणि प्रत्येक वय त्यावेळेचं वय तसंच असतं. आणि सस्ते सर आहे सस्ते सरांच्याकडे माझे एक उदाहरण आहे. कारण त्यांनी मला सांगितलं होतं की तू 10वी पास होऊ शकत नाही. आणि 10वी पास झाला तर मी तुला 1 किलो पेढे देणार आणि नापास झाला तर तू मला 1 किलो पेढे दे. आता कसं गायडन्स केलं पाहिजे मुलांना हे त्यांना कळलं पाहिजे. आता आपण त्यावेळेला कसं होतो आता मुलं कसे आहेत हे आपल्याला कळू शकत नाहीये. मी मुंबईला पोलीसमध्ये आहे. आता मी क्राईम ब्रँचमध्ये काम करतो. मी 2ला क्राईम ब्रँचमध्ये काम करतो. 10वी झाल्यानंतर पहिली जी कॉलेजची बॅच सुरू झाली त्या कॉलेजचा पहिला बॅचचा विद्यार्थी. त्यानंतर BA या कॉलेजसाठी आम्ही त्यांनी कॉलेजमध्ये अभ्यास केला. शिवाजी बरोबर होता. त्यानंतर शिवाजी BEd साठी धारवाड या ठिकाणी गेला आणि मला सांगली कॉलेजला मिळालं BEd केला. त्यानंतर 1 वर्ष आपल्याच संस्थेच्या शिवाजी शाखेमध्ये 1 वर्ष मी शिक्षक म्हणून काम केलं. लिव्हेकन्सी पिरियड होता. त्यानंतर 3-4 महिने घरीच गेले. नंतर एक आमच्या पाहुण्यांनी थोडीशी सूचना केल्यानंतर स्टेशनरीचं दुकान मलिक स्टँडच्या समोर आहे शिवनगरचे नावानं ते दुकान
चालू आहे आता. आई वाढलेली आहे, वडील आहेत, 2 मुलं आहेत. मोठा मुलगा 12वी नंतर यांनी क्लासेस पुण्यामध्येच आहे, 11वी होतो. आता 10वी झालेले आहे, 6 डिग्री नंतर इंग्लिश मिडियमला दोन्ही शिक्षण त्यांचं झालेलं आहे. माझं नाव रमेश स्वप्न गोगरे, राहणार टाकेवाडी. आता सध्या साईज पुन्हा ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे. 1 मुलगा, 2 मुली, 1 मुलगा. स्वतः आहे तिथे जातात, पण प्रत्येकाला मात्र त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. तर आपण आम्हाला सर्वांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवलेलं आहे. मी तर शिवाजी जगदा आहे. मी 1996ला BEd केलं सर. आणि मला पहिले 1990ला शिक्षक व्हायचं होतं. आणि माझ्या वडिलांना आणि आई दोघांना हार्ट अटॅक आला. आणि दोघांचं एकच स्वप्न होतं की माझ्या एका मुलांनी शिक्षक व्हावं. आणि मी मला 90ला सांगायचं की 1990ला मला फक्त 1% जर माझा DEdचा नंबर गेला होता. आणि मी अक्षरशः असं मी सगळं नाचत यायची जिल्हा परिषद मधून बाहेर. माझा नंबर गेला लागला, माझा फटका लागला, माझ्या डोळ्यातून धारा लागली. 1%साठी मला 7 वर्ष पुढे शिकावं लागलं. ठीक आहे, ती भरपाई मिळाली. पण आपल्या सर्वांचं सर, आणि मला एकच मुलगी आहे. सर्व क्षेत्रामध्ये ती खेळण्यात सगळ्या खेळण्यात अभ्यासात सर्वात पटाईत आहे. आणि तिच्यात सगळ्या असा वेळ देऊन बघतो, भांडणार तो नाही. असं मला एकच मुलगी आहे. आणि मिसेस सातेवाडीची काळजी सरांच्या मित्रांची मिसेस आहे, म्हणजे माझी मिसेस आहे. ती पण शिक्षक आहे, MSc बोली मॅथमॅटिक्स. आम्ही दोघे आपला सर्व हसावत चालवतोय. आणि म्हणून मी एकच सांगतो की आमच्या सरांच्या फरक आम्ही नाही शिकू. आमच्या सरांच्या फरक म्हणजे एवढं परफेक्ट आम्ही नाही शिकू, पण आम्ही कुठेतरी त्यांना अनुभवतो. फळ्यावर लिहिताना असं लिहा, फळ्यावर असं करताना असं करा, असं केलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला क्षणी थोडस असं वाटतं की अरे मी माझ्या शिक्षकासारखा कधी होईल. तर 32 वर्षापर्यंत पण असं मला नेहमी वाटत राहतं की कुठलं ना कुठलं तरी मी अर्धे असतात. आणि एकच छोटीशी गोष्ट सांगतो काटकर सरांच्या विषयी. काटकर सरांचा मी एकदाच मार्क खाल्लेला, तर मी पण मार्क खाल्लेला. पण ती माझी चूक नव्हती, ST विचारलेली नव्हती, काहीच नव्हती. पाठीमागच्या एका विद्यार्थ्याने तर काहीतरी बोलला, मी फक्त थोडंसं हसलो होतो. तर त्यांनी जोरदार मला तू का हसला मला सांग. आता त्याचं नाव सांगावं तो दुसऱ्या दिवशी जाताना मार्क मिळेल. आता जो कोण मागे होता त्याला माहितीये. मग दुसऱ्या वेळेस पहिल्या दिवशी मी संजय जगताप आणि ती गरम बसायचं. त्या दिवशी ST विचारले मागे. पण सर एकदाच मी 8वी 9वी एकदाच मार्क सरांचा खाल्ला. तो पण विचार नाही, काही नाही, फक्त पाठीमागच्यानी काय बोलला ते त्यालाच माहितीये आणि काय झालं ते त्यालाच माहितीये. आणि एकदा पण हळूच माझा दुसऱ्या वेळेस मी म्हटलं सर आता दुसऱ्यांना मारू नका, कारण हे बघा याची चूक आहे. त्याच्यामध्ये दिसत मग बघतो भांडण, खेळ, अभ्यास सर्व. आणि हार्ट स्पेशालिस्ट कसं तिला डॉक्टर बनायचं, हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर बनणे हा तिचा एक उद्देश आहे. आणि मी ते पूर्ण धरणं. आणि दुसरं सांगता येत नाही, पण ते सांगितलं की ठीक आहे मी बनणे, पण तू मी सांगेन त्याच मुलाची लग्न करा. ज्ञानाची गंगा आणणारे परबोरांना आणि त्याला मुलाची साथ देणारे त्र्यंबकराव बापूजी काळे म्हणजे काळे अण्णा आणि त्यांचे श्रीनिवास काळे, अशोक काळे, गिरीश काळे, रमाकांत काळे आणि जयंत काळे हे 5 भाऊ या सर्वांनी या ठिकाणी मुलाचं सहकार्य इमारतीच्या वास्तूमध्ये आत्ताच्या आपण उभा राहिलो ही मूळ इमारत. इथं ऑफिस होतं आणि इथं तर या ठिकाणी मोकळं होतं. मी ज्यावेळी इथं हजर राहिलो 1969 कुशेगावून आलो त्यावेळी भकाय शाळा 20 साल बाद त्याचे पडकी इमारती दिसायला लागली. हे गणपा कुंभारच्या वाटलं म्हणलं आधी शाळा घेतली युगेला आम्हाला हे मस्त ऐकायला मिळते जुन्या लोकांच्याकडून. आणि चव्हाणी सर इंग्लिशचे होते, मी आणि सोनोने मॅडम. मग आम्ही 4 जण. माझं काम आता मला एवढं वर जमायचं नाही, मी आपला खाल्लं जे ओके असं पाठवायचं आणि सगळं वर. म्हणजे हे पत्रा आम्ही बनतो आता जो देतो. म्हणजे एवढ्या परिस्थितीतून या शाळेने काढली. तर त्या खरंच त्र्यंबकराव काळे अण्णांचं हे कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या सुविध पत्नी कैलास वशिष्ठबाई काळे, त्यांच्या सुनबाई सुनंदा गिरीश काळे आणि आता त्यांचे 2 मुलं दुबईला आहेत आणि माधुरी म्हणून तिथे सातारा ॲडव्होकेट आहे. तो बच्चो म्हणजे काळे कुटुंबियांचं याकडे ठिकाणी लक्ष आहे. त्यानंतर ही इमारत कारण यांच्याशिवाय मी ज्या आज बाहेर जाऊन वर्गण्या गोळा केल्या किंवा हे केलं त्यावेळी ह्या लोकांनी शाळेची क्वालिटी सांभाळली, क्वांटिटी सांभाळली, कधीही निकाल खाली येऊ दिला नाही. आणि मग काय सांगितलं कोणीतरी माझं काम त्या व्यक्तीवर त्यांनी केलं की मी बेडूपुड्या का मारायला लावत होतो.
पण कसं आहे माहिती आहे का, शास्त्राचं नाव म्हणजे छाडणारी अवघड पण मी माझं हे केलं. पण एक लक्षात ठेवा, त्यामुळं कळत नाही कळत आज सगळ्यांचे फोन येतात आणि काय होतं तर तुमच्यामुळे आम्ही तर आता जे काही वक्त्यांनी सांगितलं की त्यावेळी आम्हाला कळत नव्हतं की आम्हाला हे असे का बोलत, पण आता कळते ना तुम्हाला. मग मुलांच्याकडे कळते ना तुमच्या, नाही तुम्हाला आवर्जून सांगतोय आज मुलं तुमची कुणी निघाली. आज तुमचे मोबाईल शिवाय पोरांचं पाहणार नाही. हा तुम्हाला एक उदाहरण सांगतो, एक साधं उदाहरण की एक कथा आहे. भेट गेल्यानंतर बापूजी उघडेच असायचे मी, आणि मग त्या मुलगा बारका होता 3-4 वर्ष 4-5 वर्षाचा असेल. मग ते वडील गेले, नमस्कार केला. मग बापूजीने विचारले हा कोण, हा माझा मुलगा म्हणतो. ठीक आहे मग त्या मुलाने शंका विचार बघा लहान मुलं काय पालकांना प्रश्न, बापू यांना प्रश्न विचारला का महात्मा गांधी की बापू म्हणजे तुम्ही असहकार चळवळ चालू करता आणि तुमचा आयुष्याचा मार्ग आहे, तुम्ही काय सांगता की इंग्रजांनी ज्या गालात थप्पड मारली तर दुसरा गाल पुढं करा. बापा अन्याय नाही का आपल्यावर. अरे बाळा म्हणला तुला अजून माहित नाही. त्या बाबाला म्हणला तुला न्यूटन माहित आहे का नाही, न्यूटनचा नियम काय, न्यूटनचा 3rd लॉ आहे, ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन सेम इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डिरेक्शन. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल समान. तुम्ही दारावर जितक्या जोरात लाच मारा तेवढं पाहायला तुमच्या माग. मग म्हणजे मी माझ्या गावावर थप्पड मारली त्याला तेवढंच लागणार आहे. पण ते पोरग न्यूटन म्हणायला अवकाश म्हणा, पोरग तर चटकन म्हणलं अहो बापू मला माहित आहे की जुन्या गाण्यांचा प्रेय आणि मला ते बँडवाला खरंच कौतुक वाटावलं. एवढं जुनं गाणं कसं वाजवलं, आज या सनंबेचा अंडने राज कपूर आणि नूतन यांचं गाणं आहे ते चोरी चोरी पिक्चर मधलं. सारखं शिकवताना म्हणायचा की तुम्ही जर लक्ष दिलं नाही गणिताकडे तर तुमची अशी अवस्था होईल, मेरी जिंदगी तो कट्टीबंद. मला ती खरंच बँडवाल्याचं कौतुक वाटलं की एवढी जुनी गाणी, कारण आताची गाणी पसंत नाही, पण ते आज या सनम मधुर चांदुनी में हम हे गाणं ऐकलं खरंच मला जुन्या काळात. ठीक आहे, तर तुम्ही हा जो उपक्रम केला त्याबद्दल एक धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट मी 2001 साली संत मुक्ताबाई विद्यालय शिराळा या ठिकाणी प्राचार्य म्हणून गेलो. त्या ठिकाणी ओळीनं 2002 आणि 2003 मी रिटायर झालो शेवट. तर 2 वर्ष 120 तुकड्या, 2 तुकड्या, त्याची 21 डिव्हिजन शाळा होती, 2 तुकड्या 120 मध्ये 2 वर्ष सलग 100% निकाल होता. हा, परंतु त्यासाठी जिल्हा परिषद मला पुरस्कार स्वतंत्र वैयक्तिक मुख्याध्यापक म्हणून मिळाला, शाळेला प्रमाणपत्र मिळालं. पण एक लक्षात घ्या, त्यावेळी मी मुख्याध्यापक होतो, परंतु 90 साली मी असिस्टंट टीचर होतो. परंतु त्यावेळी वैशाली बाबूराव पाटील बोर्डामध्ये विसावी असतात आणि नाव दुर्दैवानं रुपाली गोरखनाथ जगदाळे 5 मार्कासाठी मेरिट चुकलं ते. आणि 3रा नंबर अभिजित आनंदराव मुळे. आणि या लोकांनी गावकऱ्यांनी ट्रॅक्टर आणून त्यांची गावातून मिरवणूक काढली आणि मी त्या मिरवणुकीवर होतो. आणि त्यावेळी असिस्टंट असताना मला जो आनंद झाला तो मुख्याध्यापक असताना मला कमी झाला. कारण मुख्याध्यापक म्हणजे काय सगळ्यांचंच रे. आणि तुम्हाला एक उदाहरण सरकारी स्टँडर्ड आहे, तुमची मुलगी मी बोर्डात गेली का नाही मी सांगू शकत नाही, पण तिथं जे 95% तिथे 97% होती. आणि ज्यावेळी वेळ लागलं त्यावेळी अक्षरशः मला नमस्कार केला तुम्ही बोलत होते. आणि त्यावेळी बिदाला कार्यक्रम झाला त्यावेळी अक्षरशः झाडून सगळी बक्षिसं मरोडीने आणली. ते गावकरी म्हणाला यार कशाला तुम्ही बसला, म्हणजे मरोडीने सगळी बक्षिसं गेली. आता मला वाटतं मला जरा चांगला डोस सर्व वागावा तुम्हीच. आता मी काय आता फक्त एवढं सांगतो तुला सर, आता काळ वेगळा आहे. आत्ताच्या सासवा मुलींचा लाड कमी करतायत आणि सुनांचा जास्त. बरोबर आहे की नाही सासवा? कारण माझा तर अनुभव आहे आमच्या कॉलनीतल्या सर्व शिक्षकांचे म्हणजे असा नाही. फक्त आता काय करा बघा कसं आहे माहिती आहे का, डार्विनचा सिद्धांत परिस्थिती प्रमाण बदलाल तर जागा. जिराफची मान उंच नव्हती पण झाडाचा पाला संपल्यामुळे आवडला उंच. तसं सासवाने 2 पावलं पुढे यायचं, सुनानं 2 पावलं माग. कारण का माहिती आहे का, प्रेमळ कुटुंब पाहिजे असेल तर प्रेमाचा सुखी संसाराचा मार्ग पोटातून जातो. पोटातून म्हणजे आपलं अन्न, आणि ते आजच्या मुलांना जमत नाही. कारण पोरगा ताटात वाढलं काय म्हणतो आई चिर नाही काय जपान
चपाती पोळी. आज त्या मुलींना चहा घातला त्यावेळी मी सगळ्याबद्दल बोलत नाही काय. आणि मग मला एकदा प्रश्न पडला की ह्या शिकलेल्या पुरे मग ह्यांची पसंती काय. मी 2-3 वर्ष कराडमध्ये त्या मेळाव्यामध्ये काम करत होतो मुलींच्या बाजूला. प्रत्येकाला विचारलं काय पाहिजे लोकांचा. अगोदर गव्हर्नमेंट चालू मग कापड व्यापारी ज्याला दिवसाला 10-12 हजार रुपये पगार मिळतात. शेतकरी उत्तम बागायत आहे चांगलं पैसे पडत असे का तुम्ही ना. मग मला पुन्हा लक्षात आलं दोघांची चर्चा केल्यानंतर की शेतकरी नवरा कापड दुकानदार नवरा काय हे केलं सासू जवळ राहायला ते नको आहे. आणि नवरा मला 4,000 का पगार असतो ना. बाहेर गेल्यानंतर कंटाळा आला हो डबा ना सिनेमाला घेऊन चालला. मग 4,000 वाला पगार वाला चालतो परंतु मोठा 15,000 मिळवणार त्यांना नको आहे. कारण सासू महत्वाची सासू आली सांगितले मी अमेरिकेवरून येणार आहे आणि त्यावेळी आता कोरोनासाठी काय सारखा बोलायला नको आपण नंतर बोलू. त्यावेळी मग लगेच मला रमेश गोरपाड्यांचा फोन आला. अहो म्हटलं लक्ष्मण माझ्याशी बोललाय औषध म्हणला तो गेला. इतका शॉक होता. 15 दिवसापूर्वी मला फोन आला जो माझा प्रमुख माणूस 16व्या दिवशी त्याच्या बाबतीत असं मला ऐकायला मिळालं. ईश्वरीचे पुढे विराज नाही पर्याय नाही. तर ते विचारली खरंच बरं का परमेश्वराची नजर आहे. ही चांगली मंडळी आहे बरं का. फक्त पोराणाचे ते या वारकऱ्यांनी आज बरंच काही ज्ञान संपादन केलेलं आहे. या ज्ञानाचा उपयोग करून निश्चितपणे येतील अशी आशा बाळगतो आणि थोडस मार्गदर्शन त्यानंतर शिकले थोडंसं आपल्याला आणि मार्गदर्शन करते. माझे मित्र तुपे सर प्राचार्य विद्यालय शिंदे सर आहेत आणि सर्व जुने विद्यार्थी मित्र. प्रथम मी माझी ओळख तुम्हाला करून देतो. कदाचित या धावपळीच्या जीवनामध्ये आपण माझी ओळख कदाचित विसरला नाही. तू विसरलीस हा आरोप आहे. कारण एका गल्लीत असून कधी सुद्धा माझ्याकडे एखादा फोन सुद्धा मला केला नाही. कुणाला फोन करत नाही. खूप बिझी. ठीक. माझे नाव श्री शिखरराज असलम बाबा. माझे मूळ गाव औंध तालुका खटाव जिल्हा सातारा. पण सध्या राहणार सातारा. माझे सर्व शिक्षण सातारा या ठिकाणी झाले. नंतर नोकरीसाठी मी मला ते देता आले नाही. मार्ग बदलला आणि म्हणून अण्णांचे पहिले मित्र श्री गणी आता ते माझे पाहुणे होते. माझा सगळा बायोडेटा त्यांनी पाहिल्यानंतर म्हणले संस्था ऑफिसला ये. कारण तो अतिशय फणसासारखा माणूस. वरून काटे आतून अतिशय मवाळ पण बोलताना असा बोलणार खणखणीत की काय बोलणार असं वाटलं पाहिजे की नको बाबा ह्याच्याकडे. त्यांनी नोकरीची ऑर्डर मला दिली आणि स्पष्टपणे सांगितलं माझ्या दाराची पायरी तू चढायची नाहीस. ते असं का आपल्याला म्हणताय ते मला कळलं. कारण नंतर आमच्यातली काही लोक बदलीसाठी तिथंच मला थांबवून घ्या जरा सांगायचं साहेब माझे यासाठी काय करत असतात. त्या साहेबाच्या दाराच्या पायऱ्या काय करत असतात झिजवत असतात. तू यायचं नाही. 1929 मध्ये 34 बसलं त्याचे 3 वर्ष कसं पाहिजे
मी इतिहास पण मला आमच्या गावावरल्या खेळाची 15 ऑगस्ट जानेवारी संचलन करायचं त्यावेळी स्काउट मध्ये मी स्काउट चालू केले आणि या परिसरामध्ये बहुतेक ठिकाणी कॅम्प घेतले मुलांना स्वयंपाक कसा करावा हे मुलांना त्याला आपण मदत केली म्हणजे शिक्षणाबरोबर कृत्रिम ज्ञान हे कसं असावं हे सांगितलं माझं शिक्षण तसं मी शाळेनं शिकवणार तर शिक्षक ग्राउंडवर ऍक्टिव्हिटी अंगवळी असल्यामुळं हा सुरू झाला 5 वर्ष 6 वर्ष चालू आहे एवढ्यातच उद्योग आहे जास्त काही मार्ग हळूच वाढतोय आठवतं सगळ्यांना सर एकदा बोलत का जय बजरंगा आठवतं का सगळ्यांना स्काउट आहे जसा आवाज आम्हाला एवढा सर उत्स्फूर्त व्हायचं ना सर म्हणायचं माझा आवाज वाढायला त्याचा 4 सर 4 पटीने आवाज आला पाहिजे मग मुलं खचून ओरडायचे खालून माहितीये नाही आवाज आला अगदी पूर्ण ग्राउंड भरलेलं असायचं सर मी तालुक्याला केलं सिव्हिल हायस्कूलमध्ये चालू सुरुवात केली ठीक आहे सर आता सरांना थोडंसं काय माहित मग मुलं दुपटी नाचून जोर देतात आणि मग त्यांना अजून नसतं तर सर म्हणायचं माझा आवाज तसं तर दुप्पट आला पाहिजे आणि हाय मध्ये तसंच म्हणायचं मी म्हणणार गुड गुड आपण म्हणणार व्हेरी गुड हा गुड गुड व्हेरी गुड 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 व्हेरी गुड अरे गुड 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 जय बजरंगा जय बजरंगा जय बजरंगा जय बजरंगा त्यांनी सांगितलं मला शिक्षकांना गोळा करायचंय मला शिक्षकांना भेटायचंय सर तिथे जागा ठीक आहे तर आता आपल्याला तिसरी इंग्रजी शिकवणार आहे आणि आपका इंतजार था देर हो गई फिर भी शुक्र है आपके कांडे जी सर कांडेबाईचे इंग्रजी शिकवायचे खूप छान तर त्यांचा सत्कार रमेश यांनी केवळ ज्ञानवृत्ती सदस्य एकच नित्यनियोजन सर्वांनी साक्षीभूषण गुरु साक्षात करताना मी हरिपालन आणि सर तुम्ही आम्हाला सर्वांना शिस्त काय असते किंवा कसं जगायचं कसं वागायचं ते प्राथमिक शिक्षण पहिल्यांदा दिल्यामुळे पुढे भविष्यामध्ये आम्ही शिकलो आणि त्यानंतर आध्यात्मिक थोडंसं शिक्षण घेतल्यानंतर घरीच घेतलं तुमचं पहिलं शिक्षण त्याच्यावर काम करत आणि त्याच्या माध्यमातून मी तुमच्या सर्वांचा कृपा केला नाही माझे विद्यार्थीगण असतील माझे शिक्षक गुरुवर्ग शिक्षक गण असतील त्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सर्वांच्या सोबत कीर्तन काय झाले आणि माझं भाग्य रामकृष्ण पहिल्यांदा मी अभिवादन करतो आपण आपल्या पुण्याला 10वीच्या शाळेत आलेलो आहे सगळे माझे गुरुजन वर्ग त्याच्यात आम्ही सगळ्यांना ओळखतोय खटावकर सर काळे सर सिटुलकर सर सस्ते सर भुजबळ सर तुकडे सर तुपे सर सगळ्यांना माझा साष्टांग दंडवत आणि महत्वाचं म्हणजे मी एका शिक्षकाचाच मुलगा आहे इथं उलट मी 2 वर्ष होतो मी 6वी आणि 7वीला वडील असताना आणि त्यावेळी मी 7वीला इथं स्कॉलरशिपला आलो होतो आणि त्याच्यानंतर मग मी वडूजला गेलो
तिथं बोरुसमध्ये सेटल झालो. बोरुसमध्येच घर हे आहे. आणि मग 8वी 9वी मी बोरुसला केली, 11वी 12वी कराड कॉलेज सायन्सला. त्याच्यानंतर मी वेटरनरी सायन्समध्ये माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन वेटरनरी सायन्समध्ये केलं. आणि त्याच्यानंतर मी मुंबई महानगरपालिकेत सध्या मी सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून पशु आरोग्य विभागाचा अधिकारी म्हणून काम. तर ह्याच बॅच मध्ये दुसऱ्या याच्या अगोदरची एक बॅच आहे, सुरेंद्र गोडसे, राजू भोग, त्या बॅचला होतो. पण 7वी स्कॉलरशिपला वय परत नसतो मला नवं बसवलं होतं, म्हणून या बॅच मध्ये माझी एंट्री झाली. तू इस्लामपूर. हा, तर मी माझ्यानंतर एक बहीण होती, ती BMS झाली आणि तिचे मिस्टर डेप्टी कमिशनर स्टेट टॅक्स आहेत, ती मुंबईलाच राहते. आणि धाकटा भाऊ MD गायनॅक झाला आणि त्याची मिसेस पिडियाट्रिक आहे असं. आणि वडील 2009 साली वारले. त्याच्यानंतर हृदयरोगाने वारल्यामुळं वडील नेहमी म्हणायचे की तुम्हा तिघांना डॉक्टर केलं तर तुम्ही माझ्या गावासाठी काहीतरी करा. म्हणून माझ्या मूळ गावी नडवळला दरवर्षी मी त्याच्या भूमितीनिमित्त मी जनावरांचा डॉक्टर झाल्यामुळे अॅनिमलचा कॅम्प असतो एक दिवस अगोदर. पंचकृषीतले सगळे लोक वर्षभर वाट बघतात मेजर ऑपरेशन जे असतात त्याच्यासाठी. मी शिरवळ आणि मुंबईवरून माझे काही मित्र बोलवतो आणि तिथं मोफत आपण ऑपरेशन करून देतो. आणि दुसऱ्या दिवशी ह्युमनचा असतो, मग त्यामध्ये हृदयरोगावर जास्त भर देतो. हृदयरोग तज्ञ जे आपले हिंदुजा हॉस्पिटलचे डॉक्टर केशव काय मारडीचेच आहेत आपण, तो माझा ज्युनियर तिकडे सायन्स कॉलेजला. त्याच्यामुळे तो येतो, त्याचा भाऊ विठ्ठल गाळे म्हणून कान कसा तज्ञ, त्या सगळ्यांना मी बोलवतो. माझा भाऊ गायनॅक आहे, वहिनी पिडियाट्रिक आहे, बहीण BMS आहे. या सगळ्यांच्या मदतीनं वडूजला मी हृदयरोगाचा कॅम्प घेतो. तिथं 2D इको टेस्ट आणि तुमच्या बाकीच्या ज्या रक्तातल्या चाचण्या आहेत त्याच दिवशी करून त्या पेशंटना मी मुंबईपर्यंत मदत. असं हे सगळं ह्याच शाळेबद्दल शिकत असताना मिळालंय. आणि रयतच्या शाळेत असल्या कारणानं वडिलांच्यावर जो प्रभाव होता त्यांनाच आमच्या वडूज मधल्या नगरालाही कर्मवीर नगर म्हणून वडिलांनी नाव दिलं. तर अशा पद्धतीनं माझ्या मित्रांना मी माहीतच आहे. खरं मी हे फक्त शिक्षकांसाठी सांगितलं की जे पप्पांना ओळखतात त्यावेळेला आपल्या सगळ्यांची परिचय होतील. आता शिकलकर सरांना मी आताच बघतोय, म्हणजे त्यावेळेला राणीला तुम्ही म्हणाल खरं पण एकच वर्ष होती त्यामुळे मलाही आठवत नाही सर. मला चांगल्या आठवत. आम्हाला शिकवायला म्हणजे स्कॉलरशिपला शिकवायला खटावकर सर, जोशी सर, खांडेकर सर हे घ्यायचे योगासन. आणि काळे सर हे खामी आम्हाला त्यावेळेला शिकवायचे. ओके, जास्त बोलतो मी जाती नाही राहणार पडते. आम्हाला एसटी मध्ये एसटी ड्रायव्हर कोणाला मुंबई गायला 12. सन्माननीय व्यासपीठ आणि या शाळेची प्राचार्य प्रोफेसर माझे मित्रच आहेत, पहिली स्टाफ मेंबर होते आणि आता सुद्धा ते मित्रच आहेत. आणि मी सर्वजण विद्यार्थी मित्र मैत्रिणी आज या ठिकाणी आमचा जो सन्मान केलेला आहे अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन केलेलं आहे. त्या प्रथमतः या संयोजकाचं मी प्रथमतः आभार मानतो. आणि या ठिकाणी मन, जिद्द आणि मनगट याची जर साथ असेल तर तुम्हाला परमेश्वर सुद्धा वंदन करायला तयार नाही, तिथं उभा राहणार. परमेश्वर सुद्धा तुम्हाला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं मी काय सांगत नाही, मी 1976ला मी रयत शिक्षण संस्थेमध्ये लागलो आणि 2011ला इतर रिटायर झालो. 3 शाखा झालेल्या आहेत माझ्या आणि बऱ्यापैकी काम केलेलं आहे. बऱ्यापैकी चांगलं काही काम मी केलेलं नाही असं म्हणणार नाही. समाजानं म्हणायचं असतं, मी म्हणायचं नसतं. हा, एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपतो. जय हिंद. मी माझे 2 शब्द तुझ्याकडे मांडण्याचा प्रयत्न करतो. मी 1965 या ठिकाणी माझी 1965ला निवडणूक झाली. त्यावेळी निमगाव ते रेडार इथपर्यंत मला पहिला अनुभव असा आला की वरून पाऊस पडतोय, हातात छत्री, खांद्यावर बॅग आणि एका हातात चकला. हा प्रवास करत आम्ही 7 किलोमीटर नाही 7 मैल तो प्रवास करत आम्ही रात्रीचा त्या जागेवर पोचलो. त्यावेळी देवगडचे AY जाधव मुख्याध्यापक आम्हाला होते. त्यावेळी
तर त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी बोर्डिंग चालू होती. तर बोर्डिंगचं धान्य गोळा करायला आम्ही रात्र रस्त्याच्या खाड्यावर फिरत होतो. सुरुवात आमची तिथून. त्यानंतर पुन्हा मी जी 1969ला ती दैवड जायचं बदल झाली माहिती मुस्लिमामध्ये 45 मुलं होती. मी ज्यावेळी आलो त्यावेळी त्या वस्तीरावर 11,000 रुपये कर्ज होतं. 45 मुलं सांभाळून 3 वर्षात काही सगळीच मुलं काय अगदी श्रीमंताची नाही होती आणि आपली शाळा म्हणजे गरिबाची शाळा. तर ऑगस्ट महिना तरी सुद्धा 1-2 विद्यार्थ्यांच्या मला गृहपाठाच्या वह्या काय मिळालेल्या नाही. त्यांना सहज विचारलं आणि तुझ्या वही कुठं आहे गृहपाठाची. त्यांनी सांगितलं की मला माझ्याजवळ माझ्या एकाही गृहपाठाची वही नाही. कारण का तर मला घरून पैसे मिळत नाही. का मिळत नाही आणि 1990 सालची तुमची बॅच. तर मी या ठिकाणी 1987 साली आलो. त्यावेळेला तुम्ही 8वीत होता आणि आमचा वर्ग मला वाटतं इथंच होता 8 दिवस. त्या बऱ्याचशा मुली 8वीच्या वर्गातच होत्या. म्हणजे मुली जास्त आणि मुलं कमी आमच्या वर्गात असायची. त्यामुळे ही मुलं सारखी दडपणाखाली मुलींची असतात. त्यानंतर रुपा जगदाळे, मीना मगर, अभिजित मुळे, नंतर राणी कुलकर्णी. तर ही बॅच अशी होती अतिशय हुशार, अतिशय ब्राईट. आणि 1990ला जी वैशाली पाटीलची कोरोनामध्ये विसाग आली त्यावेळेच्या ह्या मुली. आता या ठिकाणी मी 16 वर्ष काम केलं. मी 3 विषयाचा शिक्षक 35 वर्षांमध्ये झालो. इथं आलो ते मराठीचा शिक्षक म्हणून आलो आणि 8वी अ वर्ग मराठी आणि क्लासिक अशी माझ्याकडे असायची. 16 वर्ष मी काय 8वीचा वर्ग सोडला नव्हता. 16 वर्ष मग ऑफिसशी थोडासा झगडा करावा लागायचा फक्त 8वी मराठीसाठी, बाकी काही नाही. मग नंतर काही दिवस मी 6वी 7वीला इंग्रजी शिकवलं चांगलं 10-12 वर्ष. त्यावेळेला खांडे सर, सस्ते सर यांचं मार्गदर्शन लाभायचं. आणि इथं काम करताना इतकी ऊर्जा यायची कारण खडावकर सर, सस्ते सर त्या भागातली माणसं असल्यामुळं की आपण जरी एखादं पोरगं रगडलं चांगलं तरी तक्रारीची काय जनतेची जिथं जिथं सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळेल तिथं ती जनसेवा करायला काय हरकत नाही. धन्यवाद सर. खूपच प्रेरणादायी आम्हाला मार्गदर्शन केलं. यानंतर सस्ते सर आपल्या 4 शब्द कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आपण 1990ची बॅच, खरोखरच ही बॅच या शाळेतली एक आगळीवेगळी बॅच होती. तेव्हा सर्वांचं मी प्रथम कौतुक करतो ते यासाठी की सगळ्याच बाबतीत चॅलेंजिंग बॅच होती. आमच्या मुलीचं तर झाशीची राणी पथकच होती. पोरं घाबरून असायचं मला माहिती. आणि मी मुलीला सांगितलेलं होतं कुणीही शाळेतलं काही म्हणू दे तुम्हाला एक वाजवायची माझ्याकडे काही होत नाही. मुलीच डेअरिंग बाज होत्या सगळ्याच बाबतीत. खेळामध्ये होत्या, अभ्यासातही होत्या. खूप चांगली मुलं. आज आपण सर्वजण वेगवेगळ्या पदावरती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहात. आता हे करत असताना मी काही जादा वेळ घेणार नाही. सांगायचं म्हणजे 2 तासही बोलणार. तर आपण काय केलं पाहिजे नेमकं तर whoever you may be, try to be the best. तुम्ही जिथे काम करत आहात तिथं तुमचं काम उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू बी द बेस्ट. कुणी असू दे, शेतकरी असू दे किंवा नोकर वर्ग असू दे, बिझनेसमॅन असू दे, आपलं काम हे सर्वोत्कृष्ट झालं पाहिजे. या दृष्टीने आपण सतत की जिला रेडीमेड मिळालेला असतो हा तो कोणी असू दे, इंजिनियर असू दे, डॉक्टर असू दे, शिक्षक असू दे,
तो तिला रेडीमेड मिळालेला असतो. ती लग्न झालं की दुसऱ्या दिवसापासून तिचा अधिकार गाजवायला सुरुवात करते. माझ्या मिस्टरना 1 लाख रुपये पगार आहे, त्यात बाकीच्याचा काय संबंध? आणि त्याला कोणी केला, तिथेपर्यंत त्याला कोणी पोहोचवला, त्यामध्ये कोणाचे कष्ट आहे हे आपण विसरायचा उपयोगी नाही, बरोबर आहे? पण हे अलीकडे असं घडतंय म्हणजे समाज खूप झपाट्याने बदलतोय. आम्ही सुधारलो म्हणतो, खरं तर हे सुधारलं नाही, ही अधोगती आहे. की ज्या घरामध्ये नाती जपली जात नाही त्याला काही अर्थच नाही. तर पहिल्यांदा ही आपली सगळी नाती जपा. शक्य झालं आपल्या गावासाठी करा, आपल्या समाजासाठी करा. आता एक 10 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे, पाठीमागचं सांगत नाही. मी 2004 इथून शिरोलीला बदलून गेलो. गाडगेकर आहेत, आमचे भावना नाही आहे. संस्थेच्या काही अडचणीमुळे मला शिरोलीला बदललं गेलं. त्याच्या अगोदर 14 वर्षापूर्वी खटावकर सरांनी इथलीच पाकळी घेऊन शिरोलीला ठेवली होती, मंदिरातली ठेवली होती. शाळा सुरू केली नवीन शिरोली. तुम्ही फ्री झालात, आता तुम्ही हे राबवायचंय तुमच्या गावात सगळं. ठीक आहे सर, येतो. मग जवळजवळ मी 1.5 कोटी रुपयाची कामं गावामध्ये केली आणि गावकऱ्यांच्या खात्यावर 42 लाखाचं अनुदान जमा केलं होते बँकेत. त्यांच्या खात्यावरती 36 लाखाच्या पाईपच आणले होते, PVC पाईप. कासरवाडीला गेला तर प्रत्येकाच्या दारात पाईप दिसतील जमा. त्यावेळी 500 रुपयाला जेची पाईप मिळत होती. जळगाववर मी 6 ट्रक मागवले होते. म्हणजे गुरुजी मागच नाही का सांगायचं मला, बघू म्हणले काय होते. तुम्ही द्यायचंच नाही म्हणले. गुरुजींनी दिलं नाही एका शुक्रवारी. दुसऱ्या शुक्रवारी ते दोघं म्हणले काय करताय गुरुजी, जमतंय का नाही का जाऊ आम्ही पुढं. गुरुजी काहीच बोलले नाही. हे गेले पंचायत समितीत जाऊन उपसभापतींना भेटले. आमचे 2 उपसभापती होते, जगदाळे बाळासाहेब आणि मग आमच्या सस्ते गुरुजींची बदली महाबळेश्वर तालुका. पहा म्हणजे शिक्षणाची अडचण. तर हा अतिशय सुंदर योगायोग तुम्ही नियोजन करून या ठिकाणी घडवून आणला. आमच्याबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा हा दाखवला, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि आपल्या पुढील कार्यास आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. शिक्षणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. त्या खऱ्याचा तुम्ही आमच्या घरी येऊन आम्हाला निमंत्रण दिलं, खूप खूप समाधान वाटलं. म्हणजे वाटलंच आपण ह्या कार्यक्रमाला जायचं. मी शक्यतो सर्वच कार्यक्रम शाळेचे असतात ते अटेंड करत असतो. आता त्या निमित्तानं आता बरेच लोकांची भाषणं मांडली. मला थोडंसं बोलण्यासाठीच काय असतं ना, मी बोलणार आहे थोडासा, जास्त नाही बोलणार, मी बोलणार थोडंसं. तर मी तुम्हाला 1990 सालची एक गोष्ट सांगणार आहे. 1990 साली ओमान देश हा सर्वांना माहीत असेल तर आपल्या आशिया खंडाच्या पश्चिमेकडे असणारा तो देश. आणि त्या देशाचा राजा असा होता की तो कधीच कुठल्या म्हणजे राष्ट्राध्यक्षाचा म्हणा किंवा पंतप्रधानाचा म्हणा त्याच्या देशात आला कधी तो सन्मान करत नव्हता. पण एक दिवस असा आला की तो राजा की सकाळपासून तो तयार लागला होता की आपण गाडी सजवली, विमानतळावर गेला. त्यावेळी सर्वांनी विचारलं की हाच राजाने काय पुढे दिलेलं आहे. म्हणजे कधी आता हा भारताचा पंतप्रधान शंकरराव शर्मा तेव्हा होते आणि ते ओमान देशाच्या भेटत झाले होते. आणि मला विचारलं की आतापर्यंत कधीच कुणाला सत्कार केला नाही किंवा कुणाची भेटला गेलं नाही आणि आज तुम्ही गाडी सजवून विमानतळावर निघाला आहात, हे काय. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळी पुण्याला होतो त्यावेळी ते माझे गुरु होते आणि अशा पद्धतीने ते त्यांना आपल्या घरी ठेवून आले. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सर्वांनी आमचा चांगला सत्कार केला आहे आणि तुम्हा सर्वांनाच पुन्हा शुभेच्छा देतो आणि त्यापेक्षा सहकार्यांना नमस्कार. तुम्ही सर्वांनी अतिशय चांगला कार्यक्रम घडून आणला, सत्कार केला. तेवढा घाट चढताना विचार केला तुम्ही कुठे चाललाय, मध्येच बोलतो सत्कार तिथे काय असतं. हो तिथं असतं, त्यांचा कोणी करायचा बसवून झालं. एक हार पुण्यस्मृतीसाठी घेतला आणि एक हार हा तुमच्यासाठी. सस्ते सरांनी तो हात कोणाला तरी द्या, त्यांच्यातील प्रतिनिधी ना
तसं काही नाही, तुम्हाला माहिती आहे आत्मसात केलेलं आहे तसं म्हणून काही सांगणार नाही, उपदेश तर मुळीच नाही. पण एक आजच्या शिक्षण पद्धतीतला दोष 2 मिनिटात सांगतो. 1-2 कविता आपण बघूया आणि 10 मिनिटाच्या आत मानवी मन म्हणून एक धडा होता मला कधीतरी पहिली आहे माहिती तुम्हाला. बेळगावचा सण पहिलं सण होता शेतकरी, तेवढ्या गावची मातबर तात्या कुलकर्णी तेवढं गाडीचं माझ्या मुलांना सांगलीला भिलवडी स्टेशनला सोड, त्यांना सांगलीला पिक्चरला जायचं. तेवढीच म्हणलं हे काय तात्या, अरे गाड्यानं कोण गाडी आमची. दोडकीनं पळत गेला, गाडी झोपली, बैल अर्धी चढवली. तशीच गाडीमध्ये बैल घेतला, भिलवडी स्टेशनला पोहोचवलं आणि गाडी सोडली. पान खाता बसला होता, तेवढ्यात तात्या कुलकर्णी राणा सोडून परत चालले गावाकडे. तेवढ्यात तात्या हजर गावलेला, आत्ताच्या आता तुझं सामान माझ्या घरातून बाहेर काढ. नदीचं पाणी त्याच्या घरात शिरलं होतं म्हणून तात्यांच्या वाड्यात काही दिवस तो तिथं मुक्काम लावला. बघतच राहिला. मानवी मन आहे, मुली सुद्धा चालते. आत गेला, बायकोला सांगितलं काय गाठ का चल. तात्यांना जमली. तात्यांना वाटलं आता हा हातापाया पडल, नळे हे झालं उलट. अरे दौलती, तात्यांचा आवाज जसा खाली आलेला बघितलं तसं काय तात्या, अहो तुम्ही देव माणसं तात्या. अरे तेच म्हणतोय मी, आता कुठे येणार माझं होल असेल ना तुझ्या घरात. होल असेल तर सुटलं आपोआप पायदळी चोडकी वाळत तिथंच राहायचं, मी तुला जाऊ देणार नाही. गाव मला काय नाही आज सकाळपासून बाळदास रेषा मन गेली लावून. आज सकाळपासून हात लागला कामाला प्रति होईल लावून. डोळ्याचे नखरे पाणी आज दिवसाला अनाथाला भाजीपाला माझा लाडक्याले काला. त्याच्या आवडीचे गरू 4 पदार्थ सुंदर काही देव बरोबर. नको जाऊ मला आता पुन्हा बाहेर भेटाया वाऱ्यासारखी जावते वेळ बराबरा कसे गाडी थांबे घटारासे. पत्र गाडी पोळा पुल्या दिवस नाही मायच माणूस. उंच भरारी घेऊन गाडी ते आकाशी बाळा तुझ्याकडे माझा दिवसात लागेल स्वप्नी तुझाच परागिलं. बाळाला तुझ्या मन गेले रावण आज सकाळपासून. प्रपंच वाईट पण आता आहे त्याला फोन आला तेव्हा मी मसर आणत त्यांना थाप मारली म्हणलं की माझ्या पुढं आले म्हणलं पोचलंय आणि तुमच्या प्रेमामुळे आमच्या सगळ्या सहकार्यांच्या सत्रामुळे आज तरी 73 वर्षी दोन मिनिटं सांगण्याचं कारण मानवी मनावर होणार आहे आणि म्हणून सांगितलं तर माझं मला मारायचं ना आणि चांगलं असलं तर स्वतः तुला ठेवून द्या थोडस. धन्यवाद. पण ते म्हणाले 5 अधिक 5 मी 5 करून दाखवतो.
कसं करून दाखवलेलं होतं? हे 5, हे 5, 5 अधिक 5 किती झाले मोजा. यानंतर खूप छान मार्गदर्शन केलं. यानंतर खांडे सर थोडंसं आपण मार्गदर्शन. धन्यवाद. पहिल्यांदा आपणा सर्वांची मी उशिरा येण्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि ते दिलगिरीचं कारण मी सांगतोय की असाच कार्यक्रम 1994च्या बॅचचा बिजोरी या ठिकाणी सकाळपासून होता आणि दोन्ही कार्यक्रम अटेंड करणं माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं. आता काय असतंय, माहेर आणि सासर असं जरा थोडासा भेद असतो. हे माझं माहेर आहे आणि माहेरची माणसं रागवली तरी चालतं, पण सासरची रागवून चालत नाही. आणि त्यामुळं पहिला मान मी त्यांना दिला. त्या ठिकाणी गेलो, कुठलाही कार्यक्रम छानपैकी झाला. कारण तुम्ही जशी वाट पाहता तशी ते पण वाट पाहणार असतात याची मला कल्पना होती. उशिरा होईना पण म्हटलं आपण पोहोचायचंच. कदाचित मला भीती वाटत होती की मी गेल्यानंतर तिथं काहीच नसायचं आणि लग्नही सापडले. मग याचा मला खूप आनंद झाला. हा सोहळा जो असतो यामागे आता मी पाहतोय बरेच कार्यक्रम होत आहेत. स्फूर्ती मिळते एकमेकांना आणि गेट टुगेदरचे आता विविध कार्यक्रम व्हायला लागलेत आणि त्याचा खूप मोठा फायदा आहे की एक दिवस का होईना आपले संसार, आपले व्याप, कारण प्रत्येक जण जगण्यासाठी धडपडणारच आहे. आपापल्यापर्यंत धडपडत असतो, पण ते धडपडत असतो त्यासाठी तर सुखासाठी. सुख काय असते, तर सुख काय असते की 4 माणसात मिसळणं. 4 माणसात मिसळलं की आपल्या व्यथा असतात, व्याप असतात, ते सगळे विसरून जातो. क्षणभर काय होईल आपण खेळतो. इंडिकाळी सरांचं मला आठवते, कारण इथं बिजोरी हायस्कूलमध्ये फुटबॉल खेळायला, व्हॉलीबॉल जो खेळायला इथून मिळाला. त्यानंतर मला व्हॉलीबॉल इतर शाळेमध्ये पण वेळ अभावी आता तुम्हालाही पुढचा प्रोग्राम आहे आणि या ठिकाणी आता तुमचे केल्यापूर झाले आमचे 7 मेंबरच आहेत. आम्ही वावरलेला एकत्रच होतो आणि 2018ला मी शेवटला दिसून आला. कारण वाईट चिंतन त्याचं वाईट होत नसते, आपलं वाईट होत असते आणि आपल्या मनाला वेळ लावत असतात. तर वाईट न देता चांगला विचार केला तर पॉझिटिव्ह राहा, आनंदी जीवन जगा, आनंदाने झोप लागेल आणि सुखी समाधानी तुम्ही संसारात राहा, गावात राहा, कुटुंबात राहा आणि असाच जो उपक्रम आहे तो कॉन्टॅक्ट मध्ये एकमेकांना आता त्या निमित्ताने एकत्र आलाय. तो पण असतो एकत्र आणण्याचा कार्यक्रम तुम्ही खूप कष्ट घेतलेला आहे. कोणीतरी लिडरशिप घ्यावी लागते आणि त्या लिडरशिपला तुम्ही बाकीच्याने रिस्पॉन्स द्यायचा असतो. सत्य स्वतःचे असतात, कुठं कोण असते काय हे सगळ्यांचा खूप पिढा करावा लागतो आणि एवढा आठापिटा करून हा सुवर्ण तुम्ही साधलेला आहे. याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं आणि बोलवलं तुमच्या आभार एवढ्यासाठी मानतो की ह्या लोकांची आता तुमच्यापैकी जवळ 50% लोकांची माझी विश्वास असल्यामुळे गाठभेट होते. आता काय मुलीचे होणार नाही, काही 2 मुलीचं जवळपास त्याची नंदाची वगैरे त्यांचे होते किंवा सुवर्ण ना हा गंगाड. तर अशांच्या इथं गावात असलेले जे होतात पण आता बऱ्याच जणींचे आता हे सुद्धा माझ्या थोडंफार विस्मरणात गेल्यानंतर झालेलं आहे. आणि ठीक आहे, वेळेचं भान न ठेवता, वयाचं भान न ठेवता कोणत्याही सरांनी असं म्हटले नाही की थोडासा वेळ होतोय किंवा थोडासा आठवता कार्यक्रम घ्या. आता ही जबाबदारी तुम्ही पेलायची. हा, ही जबाबदारी तुम्ही पेलायची आणि हे तुम्हाला आमच्या शिक्षकाकडून आव्हान आहे. सप्टेंबर 2014ला की नाही तालुका कोरेगाव इथं 2 वर्ष बदलून गेलो. त्यानंतर परत संस्थेनं सोय केली म्हणजे तुम्हाला गावाजवळ पाठवू म्हणून वावर एरियाला 2 वर्ष तिथं झाली. त्यानंतर 1 वर्ष इंग्रजी शिक्षकाची सोय म्हणून शिक्षकाची कमतरता होती देवापूरला म्हणून तिथे 1 वर्षासाठी आणखी म्हणली संस्था जा तिथे 1 वर्ष केले
आणि मग 2019ला सुपरवायझर म्हणून परत इथं आले. त्याचबरोबर मलवडी हे आजोळ आहे माझं, म्हणजे माझी चुलती इथली मलवडीची त्यामुळं इथं जे ऋणानुबंध निर्माण झाले आणि खरंच इथं परत सेवा करण्याची आणखी पुन्हा एकदा संधी मिळाली. कोविड कालावधीमध्येच माझे सिनियर आमचे दोरगे सर मुख्याध्यापक इथं होते, त्यांची बदली झाली आणि मग त्यावेळेचा प्रभारी चार्ज माझ्याकडे आला मी सुपरवायझर असल्यामुळे. आणि 2 मार्चला गेल्या पुन्हा प्रमोशन साठी पण विचारणा झाली असताना, शाळा दुसरी मागितली असताना सुद्धा संस्थेचे पदाधिकारी म्हणाले तुम्ही तिथं काम करताय ना, मग तिथलाच होकार द्या आणि चला बाजू इंटरव्ह्यूच्या वेळेला. ठीक आहे, तर त्याप्रमाणे मी इथं आलोय, कामकाज इथलं का करतोय. साधारणतः परीक्षा संपण्यापूर्वी आमचे नितीन गोरे, सुनील जाधव हे भेटले आणि म्हटले की आपला असा गेट टुगेदर आमच्या बॅचचा घ्यायचा आहे. पूर्वी त्यांचा झाला होता त्यावेळेला दिवाळीच्या सुट्टीत, त्यावेळेला मी नव्हतो. त्यावेळेला कोविडचा कालावधी होता, शाळा बंद होती, त्यावेळेला मी उपलब्ध झालो नाही. तर म्हटलं निश्चित म्हटलं तुमचा जेव्हा कार्यक्रम घ्यायचा तेव्हा त्याच वेळेला आपण पूर्ण नियोजनानुसार घेऊया. आणि आता त्यानुसार आमचा कार्यक्रम झाला. तुम्ही सगळे इतके शिक्षकांशी कनेक्टेड असलेले विद्यार्थी आणि शिक्षकांची तुमच्यावर असणारं प्रेम, आदर, तुम्हाला त्यांनी दिलेली शिकवण ही तुमच्यामध्ये तुमच्या प्रत्येक हालचालीतून जाणवते, दिसते मला. आणि खंत अशी वाटते की आज इतके आदरार्थी विद्यार्थी आम्हाला भेटत नाहीत आहे. कारण विद्यार्थी, आजचा विद्यार्थी जो आहे तो जरा थोडासा तुमच्यापेक्षा हायटेक झालेला आहे. म्हणजे तो आता मोबाईलचा वापर करू लागलाय, तो ज्ञान मिळवतोय पण समाधानकारक ते ज्ञान नाहीये. आणि शिक्षकांविषयीची जी आदराची भूमिका आहे ती जरा कमी झाली. असं सलग 4 वर्षे मी इंग्रजी विषयाचा इथला निकाल 100% लावल्याबद्दल या संस्थेचे झालेला होता. म्हणजे कामावरती श्रद्धा एवढंच एक आहे. आणि दुसरी गोष्ट, इथं आल्यापासून सस्ते सरांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं. कदम सर आमचे सहकारी, आम्ही तिघे एकत्र राहतो. त्यामुळं बाबा पुढं काय काम, वाटचाल कशी करायची, काय करायचं हे असं त्यांचा अनुभव पाठीशी घेत पुढे वाटचाल करतोय. इथेही आता यावर्षी 1 वर्ष मुख्याध्यापक म्हणून कामकाज करतोय. शाळेच्या काही अडचणी आहेत तर समजावून घेत पुढे आणखी वाटचाल चालू आहे. तर असंच या ऋषितुल्य शिक्षकांच्या मार्गदर्शनातून कामकाज चालू आहे. तुम्ही विद्यार्थी या शाळेचे असे हरहुन्नरी आहात. तुमचंही आम्हाला मार्गदर्शन मिळावं आणि शाळेच्या भावी वाटचालीमध्ये अधिकाधिक प्रगती कशी करता येईल यासाठी तुम्ही जरी वेळोवेळी काही सूचना केल्या तर त्याचं स्वागत केलं जाईल. आणि आपण सकाळपासून हा एवढा छानपैकी कार्यक्रम नियोजित केला, त्याचं इतकं उठावदारपणे संचलन, त्याचं नियोजन हे अतिशय छानपणे केलं. मला काहीही करावं लागलं नाही. मुख्याध्यापक म्हणून हे म्हणजे मी माझं भाग्य समजतो. खरं तर तुमच्यासारखे विद्यार्थी मला पुन्हा पुन्हा मिळावेत अशी परमेश्वराकडे विनंती करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. पहिल्या सत्रातला जवळजवळ शेवट होत आलेला आहे. आमचे सगळे मित्रमंडळींना आणि वैयक्तिक मला किंवा मान्यवरांना पण सगळ्यांना जरा पोटात असे कवळे ओढतात. खाली एक 2 मिनिटात मी माझं आभार प्रदर्शन संपवतो आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. पाणी पाहिजे हे आमच्या मित्रांनी मी सगळ्यांनी एकत्र करून आम्ही वॉटर प्युरिफाय आणि प्युरिफाय दोन्ही पण एकत्र आहे. म्हणजे पाणी थंड पण झालं पाहिजे, तासा 20 लिटर थंड होते. आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्हाला ज्यावेळेस मिळालं होतं ते आम्ही आता विद्यार्थ्यांना मिळावं म्हणून आम्ही आपलं थोडं पुन्हा टाकलं करून आम्ही सगळ्यांनी मिळून वॉटर प्युरिफाय आम्ही मुलांसाठी गिफ्ट केलंय. ते आपण जेवणानंतर आपण त्याचं सरांच्या ताब्यात देऊया, कारण त्याला परत आणखी 10-15-20 मिनिटं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर सर दुसरा एक विषय असा, जे आमचे विद्यार्थी आम्हाला सोडून गेले
जे काही विद्यार्थ्यांचे 6, 7, 8, 9, 10 काय असतील त्यांच्या मुलांसाठी त्यांच्या जी मुलं हुशार आहेत जे आता शिक्षण घेत आहेत आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अडचणी काय थोड्याफार येत असतील त्या अडचणी आम्ही 1990च्या वेळेस आम्ही थोड्याफार आम्ही त्यांचं वजन आमच्या खांद्यावर घ्यायचं आम्ही सगळ्यांनी ठरवले. आता आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आहे. तर आता सर आपण सगळी मंडळींनी जे आम्हाला जे मार्गदर्शन केले खटावकर सर तुम्ही आम्हाला एक सांगितलं की विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या म्हणजे आमच्या भगिनीला तुम्ही काय सांगितलं बाबा तुम्ही सुनाबरोबर कसं राहिलं पाहिजे तसं आमच्या पण मंडळीला तुम्ही आमच्या सुना असतील किंवा आमच्या मुलीप्रमाणे आम्ही सुनाला वागू असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून भेट करतो. आणि आपण एवढा वेळ काढून आमच्यासाठी एवढा वेळ काढून आपण आलात त्याबद्दल आम्ही आमच्या 1990च्या बॅचच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. तुमचं सर मार्गदर्शन आम्हाला एवढं खूप मिळालंय. आम्ही कदाचित तिथून पुढच्या काळात आम्ही कुठेही एखादी चूक झाली असती पण आता तुमच्या मार्गदर्शनामुळे आमची चूक काय होईल असं मला वाटत नाही. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण श्रीअंग भोजनाचा कार्यक्रम आपण करूया. सरांनी खटावकर सरांनी मी फोन केला होता आणि पण शिवाजी आम्ही बोलत होतो. खटावकर सरांचं म्हणणं येत होतं की तुम्ही सगळा कार्यक्रम जेवणाचा वगैरे व्यवस्थित करा तर मला म्हणजे मला शिवराजीची भाकरी पाहिजे. तर आम्ही तो प्रयत्न केला आम्ही ते पण आम्ही नियोजन केलेलं. आता प्रोटेक्शनचा कार्यक्रम सरांनी ज्या सूचना केल्या होत्या आणि आता तुम्ही ज्या सूचना केल्या त्याच्या आम्ही पुढच्या भविष्यात निश्चितपणे पालन करू. या बाकीच्या सूचना नाही सर मी ते पुढे सांगतो ना आम्ही सगळ्यांच्या वतीनं तुम्ही त्या आम्हाला आता बोलताना ज्या काय सूचना काय ते मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शन निश्चित आम्ही तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून महिला मंडळाने कामाला आपापल्या ठिकाणी जरा हे करा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा ख्वाबों के दिन वो किताबों के दिन वो ख्वाबों के दिन वो किताबों के दिन सवालों की रातें जवाबों के दिन कई साल हमने गुजारे यहाँ यहीं साथ खेले हुए हम जवान था बचपन बड़ा आशिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों
दोस्तों हमें दोस्ती की कसम दोस्तों, पता कोई पूछे तो कहते हैं हम एक दूजे के दिल में रहते हैं हम, रहते हैं हम। नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलाम। हंस के जियो, जीवन में एक पल भी रोना ना। जीना है तो हंस के जियो, जीवन में एक पल भी रोना ना। हंसना ही तो है जिंदगी, रो रो के जीवन ये खोना ना। जीना है तो हंस के जियो, जीवन में एक पल भी रोना ना।
आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो या आणि उडतय बुंगाट पडतय झिंगाट रंगात आलं या झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधलं आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं तुझ्या नावाचं मी निशल टॅटून गोंधलं हात भरून आलो या हात भरून आलो या लई दुरून आलो या आणि करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या आग समद्या जोरात लई जोरात रंगात आलं या झालंय भले बुरे ते झडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर येतो आपण कसे न कळता जातो गुंतून उगाच हसतो उगाच रुसतो क्षणात आतुर क्षणात